नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध टाईम मॅनेजमेंट ट्रेनर, काउन्सिलर आणि लेखिका कांचन दीक्षित यांनी एका प्रसंगातून एक फार छान विचार दिला आहे आपल्याला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुम्हा सगळ्यांशी शेअर करते, कारण तो आपल्या सगळ्यांनाच फार फार उपयोगी पडणार आहे. ऐकूया त्यांचा विचार त्यांच्याच शब्दात. स्टोअर मेथड ही पसारा आवरण्याची आणि ती आटोक्यात ठेवण्याची माझी आवडती पद्धत. या पद्धतीचा साक्षात्कार माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर झाला मला. वाढदिवसाला मिळालेल्या हट्ट करून घेतलेल्या पेन्सिली, इरेझर, शार्पनर्स यांचा पसारा वाढत चालला होता. रंगीत खडू कोणी फुकट दिले तरी नको असं वाटायला लागलं. मुलांना नव्याचं आकर्षण असतं, त्यामुळे जवळची वस्तू संपली नसली तरी नवी मला मिळाली आहे, माझी आहे या हट्टानं ती हवी असायची. याबाबत कुठेतरी शिस्त असणं आवश्यक होतंच, पण मला लपवालपवी जमेना आणि त्यामुळं आता पसारा आवरत बसायचं काम मागे लागलं होतं. मग आता यावर काय करावा असा विचार करत असतानाच एक दिवस तिचं कपाट आवरताना आयडिया सुचली आणि एक कप्पा मोकळा केला. तिथे एक कागद चिकटवला, जनरल स्टोअर. गंमत म्हणून तिचं नाव दिलं. जाम खुश झाली ती. दुकानात जाऊन आपण खरेदी करतो तसं दुकान आपल्या कपाटात, याची मजा वाटली तिला. आता यात काय ठेवायचं तर नवीन वस्तू, मग गिफ्ट मिळालेल्या, पाहुण्यांनी आल्यावर दिलेल्या, कंपास बॉक्ससारख्या, कोऱ्या वह्या, या सगळ्या जास्तीच्या वस्तू कुठे ठेवायच्या तर दुकानात. एखादी वस्तू संपली की ती विचारते आणि सरळ त्या दुकानातून घेते. लपवून ठेवलेले सगळे पेन्सिल बॉक्स मग मी त्यात ठेवले. म्हटलं बघूया कशी वापरते ती. मला वाटलं आता काय सगळा खजिना देऊन टाकलाय, नासधूस दिसेल, पण झालं उलटंच. पेन्सिलसुद्धा नीट संपल्याशिवाय जास्तीची ती घेत नाही. म्हणजे अजून पसाऱ्यावर नियंत्रण आलं. खडूचा बॉक्स जुना झाल्यावरच नवीन बाहेर आला आणि घरभर पसरलेले खडू गायब झाले. आता सगळं स्टोअर तिचं, त्यामुळं मन भरलं. इतरत्र पसरल्यानं आपल्याकडे किती आहे याची जाणीव नसते, पण एक वापरण्यापुरतं आणि 9 जास्तीची खोडरबरं आपल्याकडे आहेत हे तिचं तिलाच मोजून कळलं. त्यामुळं आता नवीन हट्ट करताना आपल्या स्टोअरमध्ये काय आहे हे आधीच तिला माहिती असल्यानं उगाचचा हट्टही कमी झाला. मग काय हे सूत्र मी घरभर वापरलं. त्यामुळं किचन तर फारच मोकळं आणि स्वच्छ झालं. घरात माणसं किती, गुणिले 2 करून वाट्या, कप, ताटं समोर ठेवली. बाकीची एक स्टोअर कप्पा बनवून त्यात ठेवली. ते माझ्या किचनचं दुकान. लागेल तसं घ्यायचं आणि परत ठेवून द्यायचं. आपल्या मानसिकतेतनं पटकन फेकून देणं हा काही प्रकार नसतो, म्हणून मग तो पसारा समोरच बघत बसायची गरज नसते. यासाठी ही पद्धत फार उपयोगी पडते. आपल्याला वाटतं की आपण खूप वेगळं आवरून ठेवलंय, पण नीट पाहिलं ना तर किचनमध्ये विनाकारण 12 वाट्या असतात, 4 डाव असतात, 50 चमचे समोर असतात. मग हा पसारा मनावर, विचारांवर आणि मेंदूवर काम करतो. हे कळल्यापासून समोर कमीत कमी वस्तू दिसणं आणि पसारा नसणं ही पहिली गरज वाटायला लागली. वस्तू खरेदी करताना सुद्धा 4 वेळा विचार करायची सवय लागली. त्या वस्तूंशिवाय काम चालतंय का हा प्रश्न मी विचारायचे आणि मग ती वस्तू घ्यायची की नाही हे ठरू लागलं. त्यामुळे समोरचा पसारा कमी कमी होत गेला आणि मनाचं आकाश मोकळं होत गेलं. मग तुम्ही हा प्रयोग करून बघा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.